तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय बडे मुद्दे। टीसीएस धर्मांतर प्रकरणी पहिल्या गुन्ह्यात नाशिक रोड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालंय। 1500 पानांचं दोषारोपपत्र करण्यात आलंय। दिवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। दानिश एजाज शेख, तौसीफ बिलाल अत्तार, निदा एजाज खान यासह इमाम नगरसेवक मतीन माजिद पटेल यांच्या विरोधात हे आरोपपत्र आहे। एसआयटीनं 17 साक्षीदारांचे जबाब नोंदवले। तांत्रिक आणि डिजिटल इतर पुरावे पोलिसांच्या हाती लागले। त्या आधारे हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत। लक्ष्मण, या आरोपपत्राच्या नंतर दोषारोपपत्राच्या नंतर अनेक बाबी समोर आलेल्या असतील। मोडस ऑपरेंडी काय होती, कशी होती, काय तपशील आहेत यातले? विलास, खरं तर राज्यभरामध्ये हे प्रकरण गाजलेलं होतं, टीसीएस धर्मांतर प्रकरण। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 15हून अधिक साक्षीदार नाशिक पोलिसांनी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी तपासलेले होते। या सगळ्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आलेली होती। मात्र आता या प्रकरणामधलं जे दोषारोपपत्र आहे ते आज न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेलं आहे। जवळपास 1500 पानांचं हे दोषारोपपत्र आहे। यामध्ये प्रामुख्यानं जो पहिला गुन्हा नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता, हा गुन्हा केवळ लैंगिक शोषणाचाच नव्हता, तर त्यामध्ये बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावणे अशा स्वरूपाची देखील, त्यामुळे या प्रकरणाला अतिशय गंभीर अशा स्वरूपाचं वळण जे आहे ते पुढच्या काळामध्ये तपासामध्ये लागल्याचं आपण सबंध महाराष्ट्राने मध्ये अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग जो आहे तो आढळून आला, ज्यामध्ये विशेषतः एमआयएमचे संभाजीनगरचे जे नगरसेवक आहे त्यांनी या प्रकरणातल्या एका आरोपीला आश्रय दिलेला होता। त्यामुळे त्यांना सुद्धा या आरोपी करण्यात आलेला आहे। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।